नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 41 ते ओवी 48च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी ज्याचं सुमन आहे, ज्याच्याकडे सुबुद्धी आहे, जो अनिंदक आहे आणि त्याचबरोबर जे सांगितलं त्याचा पूर्णपणे आदर करून ते अंतःकरणामध्ये नेऊन त्याच्यावर विवेकाच्या साह्याने योग्य प्रकारे चिंतन मनन करून त्याप्रमाणे वागणारा जो अर्जुन, त्याला भगवंत अत्यंत गुह्य म्हणजेच अत्यंत महत्वाचं असं ज्ञान सांगतायत. ज्ञानोबारायांनी भगवंतांच्या नुसते मुखातले शब्दच नाही तर हृदयातले भावही टिपलेत. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचुनी आणिक नाही, म्हणोनी गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. अर्जुना, माझ्या अंतःकरणात जी गुज गोष्ट आहे, जे निज गुज आहे, ते सांगण्यासाठी आता तुझ्या वाचून कोणी गुणवान मला दिसत नाही. तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचुनी आणिक नाही. जे आवश्यक गुण आहेत ते शिष्यामध्ये, साधकामध्ये श्री गुरूंना दिसतात आणि ते पाहिल्यावर ती गुज गोष्ट करण्याशिवाय ते स्वतःला रोखू शकत नाहीत, ती गुज गोष्ट लपवू शकत नाहीत. तीच अवस्था भगवंतांची झाली. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. अर्जुना, मी सारखं गुज गुज अर्थात गुह्य गुह्य ज्ञान म्हणतोय, पण हा गुज शब्द ऐकून तुला काहीतरी अवघड वाटेल, कंटाळवाणं वाटेल, कानडे वाटेल. पण आता असो तर मी तुला ते गुज ज्ञान विज्ञानासहित सांगतो. महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंत ज्ञान सहजपणे सांगतात, पण विज्ञानेंसी, विज्ञानाचा सुद्धा त्याच्यात समावेश करून. ज्ञान आणि विज्ञान अशा प्रकारे सांगण्याचं कारण काय? तर ज्ञान ज्ञानाच्या जागी, विज्ञान विज्ञानाच्या जागी, आणि त्याचबरोबर ज्ञानाचं महत्व काय आहे, तर ज्ञान हे मूळ बीजासारखं आहे. हे समजावून देताना ज्ञानोबाराय आता परत उपमा आपल्याला देत आहेत, ज्यामुळे आपल्या अंतःकरणाला बोध होईल. परी तेंची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढीजे फाडो वाडे पारखुनिया. अरे, ज्याप्रमाणे खरे आणि कुडे, खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य हे परस्परात मिसळल्यानंतर बुद्धीचा संभ्रम होतो. खरं काय खोटं काय समजत नाही, त्याचा योग्य निवाडा करावा लागतो, आणि तो योग्य निवाडा करून व्यवस्थितपणे खरं आणि खोटं वेगवेगळं केलं की त्यानंतर गोष्ट समजून घ्यायला मदत होते. त्याचप्रमाणे मग काढीजे फाडो वाडे पारखुनिया, त्याचप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान पारखून मी तुला सांगणार आहे. का चांचूचेनी सांडसे, खांडीजे पय पाणी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वांटुनी देऊ. अहो बघा, राजहंस पक्षी ज्याप्रमाणे का चांचूचेनी सांडसे, सांडसे म्हणजे सांडगी, जणू काही एक चिमटा,
तो चोचीरूपी चिमट्याचा राजहंस पक्षी उपयोग करून घेतो आणि काय करतो तर दूध आणि पाणी हे जर एकत्र झालं असेल तर पाणी किती दूध किती समजत नाही. पण हा राजहंस पक्षी दूध आणि पाणी अलग करू शकतो. त्याचप्रमाणे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वांटुनी देऊ. ज्ञान आणि विज्ञानाची सरमिसळ झाली असेल तर ते दोन्ही वेगळं करून आम्ही तुझ्या हातात देऊ, तुला समजवून देऊ. मग वारचियान धारसा, मग वारयाचियान धारसा, पडिन्नला कोंडा का नुरेची जैसा. आणि अन्न कणांचा आपैसा राशिवा जोडे. अहो शेतकरी शेतातलं धान्य मळतो, पण ते मळलेलं धान्य त्याच्यामध्ये भुस्सा आणि धान्य दोन्ही एकत्र असतं. ते वेगवेगळं करावं लागतं. धान्याचं पीक बहारदार आलं, पण त्याच्यातला भुस्सा आणि धान्य हे वेगवेगळं करावं लागतं. आणि जेव्हा हे मळलेलं धान्य वाऱ्याच्या प्रवाहात, मग वारया चिया धारसा, वाऱ्यामध्ये ते धरलं जातं, त्यावेळी आपोआप अन्न कणांची राशी जमिनीवर साठते आणि तो भुस्सा सगळा उडून जातो. त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनाला म्हणतायत की ज्ञान आणि विज्ञान मी तुला योग्य प्रकारे सांगतो, त्यामुळे जे अयोग्य आहे ते त्या भुस्यासारखं उडून जाईल. तैसे जे जाणितले यासाठी संसार संसाराची गाठी, लावणी बैसवी पाटी मोक्षश्रियेच्या. ज्ञानोबारायांनी या उपमा देत एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगितली आहे. ते म्हणतात तैसे जे जाणितले यासाठी. हे जे गुज ज्ञान आहे, हे जे गुह्य ज्ञान आहे, ते जाणल्यामुळे काय होतं तर संसार संसाराची गाठी. त्यामुळे ज्याला संसार म्हणतात, संसारासाठी जे आवश्यक आहे ते ज्ञान संसाराच्या पाठी आपण लावून देऊ. आणि मग खरं जे गुह्य ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या साह्याने लावणी बैसवी पाटी मोक्षश्रियेच्या. मोक्षरूपी सिंहासनाची पाटी, अर्थात मोक्षरूपी सिंहासनावर जाऊन आपण बसू. हे ज्ञान साधकामध्ये ही क्षमता आणतं. संसार संसाराच्या जागी, संसारामध्ये ज्या ज्ञानाची ज्या विज्ञानाची आवश्यकता आहे ते संसाराच्या पाठीच लावून दिलं आणि आपण मात्र आरामात नामस्मरणाच्या साह्याने भगवंताचं चिंतन करत मोक्षश्रियेच्या सिंहासनावर आपण जाऊन बसू शकतो. अशी ही या गुह्य ज्ञानाची महती आहे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, जे जाणणे या सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रान रावो. अहो सुविद्येच्या गावामध्ये, माऊली हो, कल्पना करा की आपण सर्वजण सुविद्यारूपी गावात गेलेलो आहोत. अहो सुविद्यारूपी गावामध्ये कुठली घरं असणार, कुठल्या वाटा असणार, कुठली स्थानं असणार, अहो सगळी विद्येचीच असणार. वेगवेगळ्या विद्या, वेगवेगळ्या कला यांचंच ते माहेर घर असणार. परंतु ह्या सुविद्येच्या गावामध्ये सुद्धा जाणण्याजोगी एकच विद्या आहे आणि ती म्हणजे ही गुह्य विद्या, अर्थात आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. तर ह्या सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी.
गुरुत्वाची आचार्य पदवी जणू काही या सुविद्येच्या गावात पदवीदान समारंभ जर घडला तर सर्व विद्यांची आचार्य गुरुत्व सांभाळणारी जी विद्या ती म्हणजे आत्मविद्या. त्या आत्मविद्येलाच तो मान, त्या आत्मविद्येलाच तो मान मिळेल. सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ. आणि ही विद्या कशी? जे सकळ गुह्यांचा गोसावी. सकळ ज्या गुह्य अर्थात उत्तम विद्या आहेत त्या विद्यांची जणू काही राणी किंवा गोसावी म्हणजे जणू काही राजाच, ज्ञानाचा राजाच. आणि तो ज्ञानाचा राजा किंवा ती विद्या कशी? पवित्रान रावो. पवित्र करणाऱ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ असा हा गौरव या ठिकाणी या आत्मज्ञानाचा, या ब्रह्मविद्येचा केला आहे. ही आत्मविद्या कशी आहे? हे गुह्य ज्ञान कसं आहे? तर आणि धर्माचे निजधाम, आणि धर्माचे निजधाम तेवीचे उत्तमाचे उत्तम. पै जया येता नाही काम जन्मांतराचे. अहो, धर्माचं निजधाम आहे म्हणजेच काय? तर धर्माला अर्थात स्वधर्माला, निज धर्माला राहण्याचं जे ठिकाण आहे. धर्म ज्या ठिकाणी जाऊन राहतो, विश्राम घेतो, रमतो, ते हे स्थान आहे. ती ही आत्मविद्या आहे. आणि त्याचबरोबर ह्या विश्वात, ह्या सृष्टीत, ह्या जगात सर्वोत्तम जर काय असेल तर उत्तमाचं उत्तम म्हणजे हीच ती विद्या आहे. हेच ते आत्मज्ञान आहे. तेवीची उत्तमाचे उत्तम. पै जया येता नाही काम जन्मांतराचे. आणि ही विद्या प्राप्त होता, ह्या विद्येचा बोध अंतःकरणाला होताच जन्मजन्मांतरीचं जे दुःख आहे, जन्माला येण्याचं जे काही मूळ कारण आहे ते काहीच उरत नाही, ते शिल्लकच राहत नाही आणि सर्व जीवन सुखरूप होऊन जातं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.